नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी 2024 मध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्याची सोडत आता येणाऱ्या 15 तारखेला म्हणजे शनिवारी याची सोडत होणार आहे. तर ही सोडत तळोजामध्ये होणार आहे. काही लोकांनी कमेंट केली होती की सर हे तळोजामध्येच का? तर वाशीला पण तुम्ही करू शकता, खारघरला करू शकता, बेलापूरला करू शकता. बेलापूरला सीबीडी बेलापूर, रायगड भवन, सिडको भवन म्हणजे असे खूप मोठमोठाले ऑफिस आहेत, तिथे पण करता आली असती. पण तळोजाच का निवडण्यात आलेला, तर त्याची पण माहिती आपण आता क्रमाक्रमाने बघू. 13 फेब्रुवारीला जे दैनिक लोकमत न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये हे माहिती देण्यात आलेली आहे. बघा, खूप लोकांनी कमेंट केली होती की सर 26,000 घरांच्या लॉटरीमध्ये एकूण अर्ज किती आले, तर त्याची पण माहिती आलेली आहे की बघा 21,399 21,399 लोकांनी EMD अमाऊंट पे केलेली आहे. म्हणजे ही जी लॉटरी निघणार आहे, ज्यांनी EMD अमाऊंट पे केलेली आहे त्यांचाच इथे याचा सहभाग घेतला जाईल. काहींनी कमेंट केली होती की सर आम्ही आता जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तर आम्ही रजिस्ट्रेशन केलं तर आमचं जे नाव आहे, जे आमचा म्हणजे फॉर्म भरलेला आहे तो आम्ही विचारात घेतला जाईल का? तर त्याचं उत्तर नाही. कारण की ज्यांनी EMD अमाऊंट पे केलेले आहे त्यांचाच हे सिडको लॉटरीमध्ये त्यांचा विचार करण्यात येईल. तर हे आता जी 15 तारखेला जी तळोजामध्ये आहे, ते तळोजा सेक्टर 28 पंचाननमध्ये येथे ही सोडत होणार आहे. तुम्हाला या लोकेशनला कसं पोहोचायचं मी 2 दिवसापूर्वी या यूट्यूब चॅनलवरती हा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. लागेल तर मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही त्या लिंकला क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता की तुम्हाला इथे कसं यायचं आहे. तर जे दैनिक लोकमतमध्ये जी बातमी आलेली आहे ती आता आपण क्रमाक्रमाने बघू. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा साईडला बघा, तळोजात होणाऱ्या सिडकोच्या 26,000 घरांची सोडत. बघा, नवी मुंबई माझ्या पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत 26,000 घरांसाठी 15 फेब्रुवारी रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे ही सोडत तळोजा नोडमध्ये काढली जाणार आहे. या विभागात विक्रीविना पडून असलेल्या सिडकोच्या घरांकडे ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प स्थळावरती सोडत काढण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. बघा, ही सिडकोची जी घरे आहेत, हे इथे घरे खूप प्रमाणात बनवल्या जात आहे. त्यामुळे इथे हे लोकांना बघण्यात यावं, हे सिडकोची घरे तळोजामध्ये कशा प्रकारे आहेत, कोणत्या अम्युनिटीज आहे, ह्या प्रकारे लोकांना दिसण्यासाठी ही तळोजामध्ये सर्वांनी यावं आणि बघावं, यासाठी ही सोडत तळोजामध्ये घेण्यात येत आहे. सिडकोने खारघर, वाशी, खारकोपर, तळोजा, कळंबोली, बामणडोंगरी, खारकोपर, मानसरोवर या भागातील 26,000 घरांची विक्री योजना जाहीर केली. प्राप्त 1.5 लाख अर्जांपैकी 21,399 अर्जदारांनी बुकिंग रक्कम भरली आहे. पात्र अर्जांची अंतिम यादी तयार केली असून 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तळोजा पंचानंद सेक्टर 28 येथे प्रकल्प स्थळावर संगणकीय सोडत काढली जाणार आहे. बघा, तळोजा सकाळी 11 वाजता ही संगणकीय सोडत होणार आहे. ज्यांना यायचं असेल ते तुम्ही येऊ शकता. तुम्हाला मी लोकेशन ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून मी कशाचं सांगण्यात आलेलं आहे. पण मला जर वेळ मिळाली, मला जर तिथे जर परमिशन मिळाली तर मी ही सोडत मी लाईव्ह पण करणार आहे या फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना ही लाईव्ह दिसू शकते. ओके, त्यानंतर बघा, तळोजा नोडमध्ये सिडकोची जवळपास 5,000 घरे विक्रीविना पडून आहेत. विविध कारणांमुळे या घरांना प्रतिसाद मिळत नाही. ही घरे विकली जात नसल्याने सिडकोची आर्थिक कोंडी होत आहे. ग्राहकांना येथील गृहप्रकल्प, तेथील सोयीसुविधांची माहिती मिळावी या उद्देशाने घरांची संगणकीय सोडत तळोजा नोडमध्ये गृहप्रकल्पाच्या आवारात घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बघा, म्हणजे तळोजामधील जी घरे आहेत इथे भरपूर प्रमाणामध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आहेत. बघा, सेक्टर 21, सेक्टर 22, सेक्टर 27, सेक्टर 34, 36, सेक्टर 27 आणि आता जी लॉटरी निघालेली आहे ती सेक्टर 28 आणि 28च्या समोर जे सेक्टर 30 आणि सेक्टर 31 इथे पण घरांचं मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या तळोजा नोडमध्ये कनेक्टिव्हिटी म्हटलं तर तुम्हाला नवी मुंबईमधील जी मेट्रो जी एक आहे, नवी मुंबई ते पेंधर ही मेट्रो लाईन कनेक्ट आहे. जे शेवटचा स्टॉप आहे पेंधर मेट्रो स्टेशन. तर अशी कनेक्टिव्हिटी आहे. NMTचे बसेस पण येतात तळोजा सेक्टर 27 आसावरीच्या गेट नंबर 1 जवळ. आणि पनवेलला आपण जे पनवेल बस स्टॉप आहे तिथून पण पनवेल घोटगाव मार्गे बस जाते, ती पनवेल तळोजा फेज 2 मधूनच जाते. तर अशी कनेक्टिव्हिटी आहे. आणि येणारे अपकमिंग प्रोजेक्टमध्ये जी मेट्रो आहे ते एक्सटेन्शन म्हणजे पुढे जी तळोजा MIDC परत पेंधर ते खांदेश्वर, परत खांदेश्वर ते जे नवी मुंबईमधील एअरपोर्ट बनत आहे तिथपर्यंत कनेक्टिव्हिटी होणार आहे. भविष्यामध्ये ह्या सुखसुविधा मिळणार आहे. तर असे हे सिडकोचे प्रोजेक्ट आहेत आणि अपकमिंग डीमार्ट पण येणार आहेत जे तळोजा फेज 2 मध्ये असणार आहेत.
त्याची मॅपमध्ये गुगल मॅपमध्ये ते आपल्याला तिथे दिसून येते. तर असे हे तळोजा नोडमध्ये घेण्यात आलेले आहे असं आपल्याला सांगता येते. तर ज्यांना यायचं असेल ते येऊ शकता आणि हे सोडत बघू शकता. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.